लास्ट पार्ट आपल्या सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन चॅप्टरमध्ये असलेला, दॅट इज सायटोस्केलेटन. आता सायटोस्केलेटन म्हणजे ॲक्च्युली काय आहे, दीज आर नथिंग बट द स्केलेटन प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑर वी कॅन से दॅट थ्रू आउट द सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझममध्ये आपला स्केलेटन पाहायला भेटणार. मग आता हे स्केलेटन ॲक्च्युली काय येतं लक्षात ठेवायचं, नेटवर्क ऑफ फायब्रिल, ओके, किंवा त्याला आपण काय म्हणतो फायबर्स. आता हे जे प्रोटीनचे फायबर्स तयार झालेले असतात याचं नेटवर्क आपल्याला पाहायला भेटेल थ्रू आउट सायटोप्लाझम. मग त्या नेटवर्कला, फायब्रिलच्या नेटवर्कला किंवा फायबरच्या नेटवर्कला आपण सायटोस्केलेटल असं म्हणणार. मग आता हे सायटोस्केलेटल मेनली आपल्याला पाहायला भेटणार 3 टाईपचे असतात. मग आपण पुढं पाहूया टाईप्स. मग यामध्ये कोणकोणते टाईप्स असतात पहा सायटोस्केलेटलचे. त्यापैकी पहिला जो आहे त्याला म्हटलं जातं मायक्रोट्युब्युल्स. आता हे जे मायक्रोट्युब्युल्स आहे हे प्रोटीनपासून तयार झाले. मग आता मेनली कोणत्या प्रोटीनपासून फॉर्म होतील, हे ट्युब्युलिनपासून फॉर्म होतील लक्षात ठेवायचं, ओके. आणि हे ट्युब्युलिनचे परत 2 सब युनिट असतात लक्षात ठेवायचं, अल्फा आणि बीटा सब युनिट आपल्याला पाहायला भेटणार आहे. दुसरा जो आपल्याला टाईप पाहायला भेटणार त्याला आपण मायक्रोफिलामेंट असं म्हणतो. आता हे जे मायक्रोफिलामेंट्स आहे हे ॲक्च्युली ॲक्टिन प्रोटीनपासून तयार झालेले फायबर्स आहे लक्षात ठेवायचं, किंवा सायटोस्केलेटल आपल्याला पाहायला भेटणार. थर्ड जो आपल्याला पाहायला भेटतो त्याला म्हटलं जातं इंटरमिजिएट फिलामेंट. इंटरमिजिएट फिलामेंट. आता इंटरमिजिएट फिलामेंटचं ॲक्च्युली फंक्शन काय असतं लक्षात ठेवायचं, दे प्रोव्हाइड टेन्साइल स्ट्रेंथ, ओके. दे मेड अप ऑफ व्हेरियस प्रोटीन्स. मग त्यापैकी आपल्याला एक एक्झाम्पल पाहायला भेटतं पहा. सपोज जर आपण हेअर्स जर पाहिले, त्या हेअर्समध्ये एक प्रोटीन असतं इंटरमिजिएट, त्याला आपण कन्सिडर करतो फिलामेंट, ओके. ते ॲक्च्युली काय आहे, कॅरेटीन. आता कॅरेटीन इज नथिंग बट ए प्रोटीन, पण हे ॲक्च्युली काय आहे, इंटरमिजिएट फिलामेंट आहे. तर ते ॲक्च्युली हेअर्सला टेन्साइल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ओके. चला आता आपण पाहूया सायटोस्केलेटलचे काही फंक्शन्स, ओके, आणि त्यापासून तयार झालेले कोणकोणते आपला स्ट्रक्चर्स पाहायला भेटतील सेलमध्ये, ओके. आता आपण पाहतोय फंक्शन ऑफ सायटोस्केलेटन. आता पहिलं जे फंक्शन आहे, इट हेल्प्स टू मेंटेन शेप ऑफ सेल. म्हणजे हे थ्रू आउट मला आपला जे एंडोस्केलेटल पाहायला भेटणार पहा, नाही का, ॲनिमल्समध्ये एंडोस्केलेटल प्रेझेंट असतं का, त्यामुळं बॉडी शेप मेंटेन राहतो. त्याप्रमाणे सेलच्या आतमध्ये पण नेटवर्क प्रेझेंट असतं सायटोस्केलेटलचं का, त्यामुळं सेलचं शेप काय राहील, मेंटेन आपला पाहायला भेटणार. दुसरं जो आपल्याला पाहायला भेटणार ते म्हणजे काय, हेल्प्स टू चेंज द शेप ऑफ सेल. आता पहा यामध्ये काय करणार ते सायटोस्केलेटल कशासाठी हेल्प करू राहिले, सेलचा जो शेप आहे तो चेंज होण्यासाठी पण सायटोस्केलेटल त्याच्यामध्ये असलेले हेल्प करतील. तिसरा जर आपण पाहिलं तर लक्षात ठेवायचं मोबिलिटी ऑफ सेल. म्हणजे थोडक्यात सेलच्या मुवमेंटसाठी सायटोस्केलेटल हेल्प करतील. मग यामध्ये एक्झाम्पल जर आपण घेतलं, सपोज अमिबा आहे, अमिबा शिडोपोडिया थ्रू मुवमेंट करतील, पण त्या शिडोपोडियामध्ये ॲक्च्युली काय प्रेझेंट आहे, सायटोस्केलेटल, त्याच्या थ्रू ते काय करतील, मुवमेंट करणार. किंवा पॅरामेशियम आपल्याला पाहायला भेटणार, पॅरामेशियममध्ये सिलिया प्रेझेंट असतात, पण त्या सिलियामध्ये ॲक्च्युली काय प्रेझेंट आहे, त्या सिलियामध्ये प्रेझेंट असतात सायटोस्केलेटल का, ते ॲक्च्युली मुवमेंटसाठी हेल्प करू राहिले. आता हे सेलच्या मुवमेंटसाठी, त्याचबरोबर अँड मुवमेंट ऑफ सेल ऑर्गेनेल्स. सेलच्या आतमध्ये सेल ऑर्गेनेलच्या मुवमेंटसाठी पण सायटोस्केलेटल हेल्प करणार. म्हणजे लक्षात ठेवायचं, दे लाईक अ ट्रॅक इनसाइड द सेल का, त्याच्यावरती ॲक्च्युली काय करतील, सेल ऑर्गेनेल्स मूव्ह करतील, ओके. चौथं जर आपण पाहिलं यामध्ये फंक्शन जो आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे सेल डिव्हिजनसाठी हेल्प करतील सायटोस्केलेटल. आपण सेल डिव्हिजन ऑलरेडी टाईप्स चॅप्टर स्टडी केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे जे सेंट्रिओल असतात
ते सेंट्रिओल स्पिंडल फायबर फॉर्म करतील. आणि ही स्पिंडल फायबर कशापासून फॉर्म झालेले तर स्पिंडल फायबर मेडअप ऑफ मायक्रोट्युब्युल्स, याला शटायचं का. त्यामुळं इक्वल आपल्याला डिस्ट्रीब्युशन पाहायला भेटेल. ओके. त्यानंतर आपल्याला माहिती आहे पहा जे सायटोकायनेसिस आपल्याला पाहायला भेटतं, म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन होती. ॲनिमल्समध्ये जर आपण पाहिलं तर सायटोप्लाझमिक डिव्हिजन कशी होती, कॉन्स्ट्रिक्शन फॉर्म होतं. मग हे जे कॉन्स्ट्रिक्शन आपल्याला पाहायला भेटणार हे पण कशामुळे तयार होऊन लक्षात ठेवायचं, सायटोस्केलेटनमुळं. ओके. आणि पाचवं जे आपल्याला पाहायला भेटणार, इट ऑल्सो हेल्प्स इन कॉन्स्ट्रिक्शन ऑफ सेल, म्हणजे सेलला कॉन्स्ट्रिक्ट होण्यासाठी पण ॲक्च्युली सायटोस्केटल, ह्या सायटोस्केटलपासून ॲक्च्युली कोणकोणते स्ट्रक्चर्स फॉर्म होतील सेलमध्ये, त्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे पहा. एक म्हणजे सिलिया आणि दुसरं म्हणजे काय, त्याला आपण फ्लॅजेला असं म्हणतो. ओव्हरऑल आपण जर पाहिलं यांचं स्ट्रक्चर सेम आपल्याला पाहायला भेटणार. मग हे जे सिलिया आणि फ्लॅजेला असतात, दीज आर नथिंग बट आउटग्रोथ ऑफ प्रोटोप्लाझम. हे काय येतं, प्रोटोप्लाझमची आउटग्रोथ आपल्याला पाहायला भेटणार. प्रोटोप्लाझम म्हणजे जे सेलच्या आतमध्ये असलेलं लिव्हिंग मॅटर आहे. मग त्याच्यामध्ये सायटोप्लाझम येईल, त्याच्यानंतर आपल्याला सायटोस्केलेटल पाहायला भेटणार. त्याचं ॲक्च्युली काय आउटग्रोथ. ओके. सपोज दिस इज इनसाइड ऑफ द सेल. हे आपल्याला माहिती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सेलच्या सराउंडिंगला असलेलं. हा प्लाझ्मा मेम्ब्रेन पण काय झाला, एक्सटेंड झाला. त्यामध्ये सेलच्या आतमध्ये असलेलं जे सायटोस्केलेटल आहे आणि सायटोप्लाझम हे पण आपल्याला पाहायला भेटणार. इथे एक्सटेंड झालं पहा किंवा आउटग्रोथ आपल्याला पाहायला भेटणार. मग याला आपण सिलिया किंवा फ्लॅजेला असं म्हणतो. ओके. पण आता या दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स कोणता असतो लक्षात ठेवायचं. सिलिया दे आर स्मॉल इन साईज, शॉर्ट आपल्याला पाहायला भेटणार, स्मॉल साईजचे असतात. ओके. बट देअर नंबर इज लार्ज, ऑर वी कॅन से दॅट देअर नंबर इज मेनी. न्यूमरस अमाऊंटमध्ये आपल्याला पाहायला भेटणार, भरपूर प्रमाणात सिलिया प्रेझेंट असतील. ऑन द अदर हँड फ्लॅजेला जे आपल्याला पाहायला भेटणार ह्या लॉंगर आपल्याला पाहायला भेटणार. दे आर लॉंग प्रोजेक्शन्स. ओके. बट त्यांचं जर आपण नंबर जर पाहिला, फ्यू इन नंबर, त्यांचा नंबर कमी प्रमाणात आपल्याला पाहायला भेटणार, म्हणजे एक किंवा दोनच फ्लॅजेला प्रेझेंट असतील. आता आपल्याला माहिती आहे सिलिया आणि फ्लॅजेला हे ॲक्च्युली यांचं फंक्शन काय असतं ते म्हणजे लोकोमोशन, याला शटायचं. ओके. म्हणजे मटेरियलमध्ये ॲक्च्युली ते बेबी मुवमेंट क्रिएट करतात आणि सेलच्या मुवमेंटसाठी ते ॲक्च्युली रिस्पॉन्सिबल असतात. ओके. आता ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये सेम स्ट्रक्चर येतील. ओके. फक्त साईजमध्ये आणि त्यांच्या नंबरमध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला भेटतील. आता यामध्ये कोणकोणते पार्ट येतात हे लक्षात ठेवायचं. दिस इज ॲक्च्युली प्लाझ्मा मेम्ब्रेन, हा पण एक्सटेंड झाला आहे. आणि सेलमध्ये असलेलं सायटोप्लाझम पण एक्सटेंड झालं आहे आणि याच्यामध्ये असलेलं सायटोस्केलेटल पण काय झालं आहे, एक्सटेंड झालं आहे. ओके. आता ह्या सिलिया किंवा फ्लॅजेलामध्ये आपण याला कन्सिडर करू सिलिया, कारण की शॉर्ट आहे. ओके. मेनली आपल्याला पाहायला भेटणार कोणकोणते स्ट्रक्चर्स असतील लक्षात ठेवायचं. एक म्हणजे याला आपण म्हणतो पहा खालच्या साईडला प्रेझेंट आहे बेसल बॉडी, याला म्हटलं तर बेसल बॉडी. बेसल बॉडीपासून अराईज होणार लक्षात ठेवायचं. सेंट्रल कोर जो असतो सिलियाचा हा अराईज होतो आणि दीज बेसल बॉडी ॲक्च्युली ॲक्ट्स ॲज अ मोटर. आणि ही जी बेसल बॉडी ही मोटर म्हणून काम करणार सिलियाच्या मुवमेंटसाठी, म्हणजे या आणि ह्या डायरेक्शनला जी मुवमेंट होते सिलियाची ती कशामुळे होती, बेसल बॉडीमुळं. ओके. त्यानंतर वरच्या साईडला आपलं हे जे स्ट्रक्चर पाहायला भेटतं त्याला म्हटलं तर बेसल प्लेट. ओके. आणि हे जे ओव्हरऑल आपलं स्ट्रक्चर पाहायला भेटतं त्याला आपण कन्सिडर करतो शाफ्ट. जी आउटग्रोथ आहे बाहेरच्या साईडला त्याला आपण शाफ्ट असं म्हणणार. आता ह्या शाफ्टमध्ये दोन स्ट्रक्चर आपल्याला कोणते येतं पहा. एक जे सेंट्रल कोरला आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं त्याला आपण काय कन्सिडर करतो, ॲक्झोनिमी. त्याला आपण ॲक्झोनिमी असं म्हणणार. सेंट्रल कोरला जे सायटोस्केलेटलपासून स्ट्रक्चर फॉर्म झाले ते. ओके. आणि बाहेरच्या साईडला हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेनची कवरिंग आहे त्याला आपण थोडक्यात शीत असं कन्सिडर करणार. शीत इज नथिंग बट ए कवरिंग. ओके. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे एक्सटेंड झालेला पार्ट आहे आणि यामध्ये पण सायटोप्लाझम प्रेझेंट असतं आउटसाईडला. दिस इज सायटोप्लाझम हिअर. ओके. चलो आता कोणकोणते आपण स्ट्रक्चर पाहिलं सिलियामध्ये पहा. बेसल बॉडी रोटेटरी मुवमेंट किंवा सिलियाच्या मुवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि त्यापासून सिलिया राईज होतात. ओके. बेसल प्लेट आपल्याला पाहायला भेटणार. त्यानंतर जी आउटग्रोथ आहे त्या आउटग्रोथला आपण शाफ्ट असं म्हटलं आहे पहा. ओके. ह्या शाफ्टमध्ये सेंट्रल कोरला काय प्रेझेंट असतं, ॲक्झोनिमी प्रेझेंट आहे
हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि याच्या सराउंडिंगला ही जी कवरिंग आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनची त्याला आपण शीत असं म्हणायचं. ओके. चला आता आपण याचं काय केलं आहे, ट्रान्सव्हर्स सेक्शन केलं आहे पहा. आणि एक लक्षात ठेवायचं का ह्या सिलिया किंवा फ्लॅजेलामध्ये जे सेंट्रल आपल्याला पाहायला भेटणार सेंट्रिओल असतील, सेंट्रलला प्रेझेंट असले, दे एक्सटेंड ॲट द टिप. ते काय होतात, टिपपर्यंत एक्सटेंड होतील. पण जे पेरिफेरल आपल्याला पाहायला भेटतील मायक्रोट्युब्युल्स असतील आहे का नाही, ते एक्सटेंड होत नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता हे जे आपलं स्ट्रक्चर्स पाहायला भेटतील पहा, 2 सेंट्रल लाईन बाकीचे रेड कलरचे आपल्याला पाहायला भेटणार साईडला, दीज आर नथिंग बट द मायक्रोट्युब्युल्स. म्हणजे सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये जे एक्झोमी फॉर्म झालेलं आहे ते मायक्रोट्युब्युल्सपासून फॉर्म झालेलं आहे, लक्षात ठेवायचं. ओके. चला आता आपण याचं ट्रान्सव्हर्स सेक्शन केल्यानंतर वरच्या साईडने जर व्ह्यू केलं तर आपल्याला असं स्ट्रक्चर पाहायला भेटतील पहा. दीज आर 2 सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. आणि आपल्याला पाहायला भेटणार इथं 9 काय असतात लक्षात ठेवायचं, पेअर ऑफ मायक्रोट्युब्युल्स पेरिफेरल रिजनला प्रेझेंट आहे. ओके. आता इथं जर आपण पाहिलं तर 2 काय येतं सेंट्रलला प्रेझेंट आहे आणि 9 लक्षात ठेवायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पेरिफेरल आहे. ओके. पेअर्स आपल्याला पाहायला भेटणार. मग त्यामध्ये एक कंप्लीट असतं आणि दुसरं इनकम्प्लीट आपल्याला पाहायला भेटणार मायक्रोट्युब्युल. ओके. त्यामुळे ही जी अरेंजमेंट आहे सिलियामध्ये ही कशी असते, 9+2 अरेंजमेंट आपल्याला पाहायला भेटणार. 9 पेरिफेरल पेअर्स असतात मायक्रोट्युब्युलचे आणि 2 सेंट्रल आपल्याला पाहायला भेटणार मायक्रोट्युब्युल्स असतात. ओके. चला आता आपण पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्सला काय नाव दिलं पहा, ए आणि बी असं म्हटलं आहे. ओके. आता ह्या डबलेट म्हणजे पेअर, ह्या डबलेटमध्ये जर आपण पाहिलं आता हा जो ए मायक्रोट्युब्युल आहे का हा सेंट्रल रिजनला अटॅच होतो विथ द हेल्प ऑफ धिस प्रोटीनस स्ट्रक्चर. मग या स्ट्रक्चरला आपण काय कन्सिडर करतो, याला आपण म्हणायचं रॅडियल स्पोक. याला म्हटलं तर रॅडियल स्पोक. म्हणजे पेरिफेरल जे असतील मायक्रोट्युब्युल्स हे सेंट्रल शीतला अटॅच होतात विथ द हेल्प ऑफ फायबर, त्याला आपण रॅडियल स्पोक असं म्हणायचं. ओके. आता पहा एपासून म्हणजे ह्या मायक्रोट्युब्युलपासून आपल्याला 2 आर्म पाहायला भेटतील पहा, बेंड झालेले आर्म तयार होतात. ओके. एक आउटर रिजनला प्रेझेंट आहे, एक इनर रिजनला आपल्याला पाहायला भेटणार. मग आता हे जे आर्म आहे त्याच्यापैकी इनर जो असतो लक्षात ठेवायचं, हा दुसऱ्या डबलेटमध्ये असलेला जो आपल्याला पाहायला भेटणार आहे इनकम्प्लीट मायक्रोट्युब्युल असतो त्याला अटॅच होतात विथ द हेल्प ऑफ दिस स्ट्रक्चर. आलं लक्षात. मग हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला आपण काय कन्सिडर करतो, इट इज कॉल्ड ॲज लिंकर. त्याला म्हटलं तर लिंकर. म्हणजे थोडक्यात आपण याला काय म्हणायचं, ए बी लिंकर असं कन्सिडर करायचं, कारण की ए आणि बीला लिंक करण्यासाठी ते ॲक्च्युली हेल्प करतं. ओके. आता हे लिंकर ॲक्च्युली कशापासून फॉर्म झालेले, हे नेक्झिन प्रोटीनपासून फॉर्म झालेलं लक्षात ठेवायचं. लिंकर मेडअप ऑफ नेक्झिन प्रोटीन. हा नीटला वगैरे क्वेश्चन विचारले जातात त्यावर. ओके. आणि हे जे असतात हे जे आर्म आपल्याला पाहायला भेटणार त्याला हे कशापासून फॉर्म झालेत, डायनिन आर्म म्हणतात त्याला. म्हणजे डायनिनपासून ॲक्च्युली फॉर्म झालेले आर्म आहेत, हे बेंड झालेले आर्म. त्यापैकी इनर जो असतो आर्म तो दुसऱ्या डबलेटमध्ये असलेल्या इनकम्प्लीट मायक्रोट्युब्युलला काय होतो, अटॅच होतो विथ द हेल्प ऑफ लिंकर विच इज मेड अप ऑफ नेक्झिन. ओके. आता 2 सेंट्रल आपल्याला मायक्रोट्युब्युल्स पाहायला भेटणार, त्याला आपण सेंट्रल मायक्रोट्युब्युल असं म्हणतो. आणि हे 2 सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स पण एकमेकांना काय येतं, अटॅच आहे, हे लक्षात ठेवायचं. मग याला आपण कन्सिडर करतो ब्रिज. जो प्रोटीन ॲक्च्युली प्रेझेंट आहे का 2 मायक्रोट्युब्युलला अटॅच होण्यासाठी हेल्प करतो त्याला ब्रिज असं म्हणणार आपण, सेंट्रल ब्रिज आपण म्हणणार. ओके. आणि याच्या सराउंडिंगला ही जी कवरिंग आहे हे लक्षात ठेवायचं सेंट्रल मायक्रोट्युब्युलच्या. मग याला आपण कन्सिडर करणार सेंट्रल शीथ असं म्हणणार. इट इज कॉल्ड ॲज सेंट्रल शीथ. ओके. आणि लास्ट जो आपल्याला पार्ट पाहायला भेटणार ही जी कवरिंग आहे दिस इज नथिंग बट ए सिलियर ऑर वी कॅन से दॅट फ्लॅज्युलर शीथ. म्हणजे ही जी आपल्याला शीथ पाहायला भेटणार दिस इज नथिंग बट दॅट शीथ हिअर. लक्षात आलं. दिस इज द TS आपण पाहिलं सिलिया किंवा फ्लॅजेलाचं सेम आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं. तर आपण पाहूया आता ॲक्च्युली सेंट्रोझोम म्हणजे काय, आणि ह्या सेंट्रोझोममध्ये आपल्याला काय पाहायला भेटतील, सेंट्रिओल्स पाहायला भेटतील. ओके. आणि हे जे आपण स्ट्रक्चर दाखवलं हे ॲक्च्युली कशाचं आहे, दिस इज ए सेंट्रिओल. ट्रान्सव्हर्स सेक्शन केलं आपण सेंट्रिओलचं, आपण यामध्ये डिस्कस करतोय. ओके.
चला आता आपल्याला माहिती आहे सेंट्रोझोम इज नथिंग बट डेन्स एरिया प्रेझेंट नियर टू न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या जवळ आपल्याला एक डेन्स एरिया पाहायला भेटणार, सायटोप्लाझमिक डेन्स एरिया असतो, त्याला आपण सेंट्रोझोम असं म्हणणार. आणि ह्या सेंट्रोझोममध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, 2 सेंट्रिओल्स प्रेझेंट असेल लक्षात ठेवायचं. ओके, विच इज परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, म्हणजे जर आपण पाहिलं सपोज या ठिकाणी जर आपण पाहिलं सपोज इथं सेल आहे आणि याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस पाहायला भेटणार आणि ह्या न्यूक्लियसच्या जवळ जर आपण पाहिलं तर इथे एक डेन्स एरिया प्रेझेंट आहे. या डेन्स एरियाला आपण कन्सिडर करतो सेंट्रोझोम. आणि या सेंट्रोझोममध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, 2 सिलेंड्रिकल शेप. हे ॲक्च्युली काय आहे त्याला लक्षात ठेवायचं, दीज आर नथिंग बट सिलेंड्रिकल शेप स्ट्रक्चर असतात, त्यांना आपण सेंट्रिओल असं म्हणतो, विच इज परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा जर आपण पाहिला या ठिकाणी हा सेंट्रोझोम आहे आणि ह्या सेंट्रोझोममध्ये जर आपण पाहिलं तर इथं 2 सिलेंडर लाईक आपल्याला स्ट्रक्चर्स पाहायला भेटतील. हा एक सिलेंडर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आणि याला परपेंडिक्युलर असलेला दुसरा एक सिलेंडर लाईक आपला स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे इथं. ओके, दीज आर नथिंग बट सेंट्रिओल. हे तर ॲक्च्युली काय आहे तर सेंट्रिओल्स आहे. ओके, आता हे जे सेंट्रिओल्स आहे हे लक्षात ठेवायचं, दे ॲक्च्युली ऑल्सो मेड अप ऑफ मायक्रोट्युब्युल्स. हे पण कशापासून फॉर्म झालेले तर लक्षात ठेवायचं, मायक्रोट्युब्युल्सपासून फॉर्म झालेले तर. ओके, आता आपण याचं जर सेक्शन जर केला, ट्रान्सफर सेक्शन जर केला आणि वरच्या साईडने जर आपण व्ह्यू केलं तर आपल्याला स्ट्रक्चर असं पाहायला भेटतं पहा. ओके, आता सेंटरला याच्यामध्ये मायक्रोट्युब्युल्स प्रेझेंट नाही आहे. ओके, पण आता इथं एक सेंटरला आपला प्रोटॅनेशियस मास काय करतं, रॉड लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतं. म्हणजे प्रोटीनचं एक मास असतं पहा, रॉड लाईक एक स्ट्रक्चर फॉर्म करतं सेंट्रल रिजनला, त्याला म्हटलं तर सेंट्रल हब. त्याला आपण काय कन्सिडर करतो, सेंट्रल हब असं म्हणणार. ओके, दिस प्रोटॅनेशियस मास इज कॉल्ड ॲज सेंट्रल हब. ओके, आणि आपल्याला 9 काय पाहायला भेटणार आहे, पेरिफेरल ट्रिपलेट प्रेझेंट असतात मायक्रोट्युब्युलचे. ओके, 3-3चे सेट प्रेझेंट असतात पेरिफेरल रिजनला. मग त्याला आपण नाव दिलं पहा A, B आणि C मायक्रोट्युब्युल. ओके, आता आपल्याला माहिती आहे 2 ॲडजसंट जे ट्रिपलेट असतील, 2 पेरिफेरल जे ट्रिपलेट असतील मायक्रोट्युब्युलचे, दीज आर नथिंग बट मायक्रोट्युब्युल्स. आणि मायक्रोट्युब्युल कशापासून फॉर्म झाले तर ट्युब्युलिन प्रोटीनपासून लक्षात ठेवायचं. ओके, इथं पण आपल्याला पाहायला भेटणार ABC, 2 ॲडजसंट ट्रिपलेट एका कनेक्शन थ्रू अटॅच येते एकमेकांना पहा. ओके, यांच्यामध्ये पण आपल्याला इथं कनेक्शन पाहायला भेटतं या ठिकाणी, सॉरी तर. ओके, हां, आता यामध्ये असलेलं ह्या ट्रिपलेटमध्ये असणारं C आणि ह्या ट्रिपलेटमध्ये असलेला A एकमेकांना कनेक्ट होतं आहे, त्यामुळं याला म्हटलं तर AC लिंकर. याला आपण कन्सिडर करतो AC लिंकर असं आपण म्हणणार याला. हे लक्षात ठेवायचं, म्हणजे 2 ॲडजसंट ट्रिपलेट एकमेकांना AC लिंकर थ्रू अटॅच असतील. त्यानंतर आपण जर पाहिलं हे जे ट्रिपलेट असतील पेरिफेरल हे सेंट्रल हबला अटॅच आहे. ओके, मग आता हे कशा थ्रू अटॅच असणार हे लक्षात ठेवायचं, दे आर अटॅच थ्रू रॅडियल स्पोक. याला पण आपण काय कन्सिडर करतो, रॅडियल स्पोक असं कन्सिडर करणार, हे लक्षात ठेवायचं. ओके, दिस इज नथिंग बट ए स्ट्रक्चर ऑफ सेंट्रिओल विच इज सीन इन सेंट्रोझोम. आपण सेल डिव्हिजनच्या वेळेस ऑलरेडी स्टडी केलेले आहे. सेंट्रोझोम असतात, त्यामध्ये सेंट्रिओल असतात. मग ओव्हरऑल ह्या स्ट्रक्चरचं फंक्शन काय असतं, म्हणजे हे जे सेंट्रोझोम आहे किंवा त्यामध्ये असलेले जे सेंट्रिओल्स आहे यांचं फंक्शन काय असतं लक्षात ठेवायचं, स्पिंडल फायबर फॉर्मेशन. स्पिंडल फायबर फॉर्मेशन हे लक्षात द्यायचं. म्हणजे सेंट्रोझोम त्यामध्ये असलेले सेंट्रिओल्स आणि स्पिंडल फायबर यांना मिळून आपण काय म्हणतो, स्पिंडल ॲपॅरेटस असं आपण म्हणणार, हे लक्षात